श्री स्वामी समर्थ. शंकर महाराजांच्या जन्माची कहाणी विलक्षण आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात अंतापूर नावाचे गाव आहे. त्या गावात चिमणाजी नावाचे गृहस्थ होते. चिमणाजी व त्यांची पत्नी निष्ठावंत शिवभक्त होती. नित्य पहाटेस उठून जलाभिषेक, पूजा, जप, शिवलीलामृत पारायणे, सोमवारी उपवास अशी त्यांची साधना चालू. त्यांच्या मुखातून अखंड ओम नमः शिवायचा जप चालत असे. त्यांच्या घरी कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. सर्व प्रकारची सुखे असूनही त्यांच्या मनात एक खंत होती, ती म्हणजे त्यांना संतान नव्हते. पण त्याच्या या इच्छेला त्यांनी शिवभक्तीच्या आड येऊ दिले नाही. मनात कोणतीही शंका न बाळगता त्यांनी आपली साधना चालूच ठेवली. एके दिवशी पहाटेच्या समयी चिमणाजींच्या स्वप्नात एक तपस्वी आले व त्यांना म्हणाले, चिमणाजी उठ लवकर, आज तुझे कष्ट संपले, तुला जे हवं आहे ते तुला मिळेल. अंतापूर गावाच्या शेजारी दावल मलिक नावाची पीर आहे. त्याच्या बाजूला एका झाडाच्या शेजारी वाघांच्या घोळक्यात तुला एक बालक दिसेल. मनात कोणतेही भय न ठेवता तू त्याला घरी घेऊन ये. हे ऐकून चिमणाजी खडबडून जागे झाले. त्याने सर्व हकीकत आपल्या पत्नीला सांगितली. नंतर स्नान व पूजा करून ते सांगितलेल्या ठिकाणी गेले. तिथे एका बेलाच्या झाडाखाली त्यांना वाघांचा घोळका दिसला. त्या घोळक्यात एक बालक रडत होते व वाघीण त्याला दूध पाजत होती. चिमणाजींनी मनात कोणतेही भय न बाळगता त्या बालकाला घरी घेऊन आले. अशा प्रकारे सुमारे 1800च्या समयास कार्तिक शुद्ध अष्टमीच्या सोमवारच्या दिवशी शंकर महाराजांचा जन्म झाला.